आता इकडच्या गोटी तिकडं आणि तिकडच्या गोटी इकडं करून वाद करायचा नाही. आता काय येतो मी. नमस्कार. खरं तर आज आम्ही झाप ग्रामपंचायतमध्ये आलेलो आहोत आणि आमचे जव्हार तालुक्यातील एकमेव असे कार्यकर्ते जे आपले सर्वांचे लाडके दमदार नेते एकनाथजी दरोडा साहेब यांच्या झाप ग्रामपंचायतच्या ऑफिसला आलेला आहे. त्यांना भेटून खूप आनंद होतोय सर. खरंच इथे आल्यानंतर खूप छान वाटलं की बाहेरचा परिसर बघितल्यानंतर जे तुम्ही ज्या सुविधा उपलब्ध करून दिले आणि ऑफिस बघितल्यानंतर अजूनही आनंद वाटला की सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे तुम्ही लावलेले आहेत. म्हणजे तुमचं कार्य करण्याची पद्धत खूप चांगली आहे. थोडंसं बोला. आता झाप ग्रामपंचायत म्हटल्यानंतर या ठिकाणी 2975 आमची लोकसंख्या आहे आणि झाप गाव हा सर्वात मोठा गाव आहे. या ठिकाणी जवळपास 400 लोक कुटुंब राहतात आणि जवळपास या ठिकाणी 1500 ते 1600 लोकसंख्या आहे या गावात. त्यामुळे या ठिकाणी बस स्टॉप पण आहे आणि बस स्टॉप असल्या कारणाने शेजारी जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण अनेक घटना ऐकलेल्या आहेत. जिल्हा परिषद शाळेत मुली सुरक्षित नाही, अंगणवाडीत पोरं सुरक्षित नाही. तर त्या हेतूने आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत आणि बस स्टॉप पण शेजारीच आहे आणि बस स्टॉप शेजारी असल्या कारणाने या ठिकाणी मोठी वर्दळ राहते. त्यामुळे या ठिकाणी शेजारी कुर्लोद ग्रामपंचायत असेल, आखाडा, वडोली, ऐना, त्या ठिकाणी तुमचे पाथर्डी ग्रामपंचायत, भाटीपाडा वगैरे गाव आहे. हे सगळे लोक गाडीत बसायला या ठिकाणीच येतात आणि त्यामुळे त्या लोकांना सुरक्षितता जाणवावी म्हणून आम्ही आमच्या संपूर्ण एरियात हे सीसीटीव्ही लावलेले आहेत. त्या माध्यमातून कुठली मोठी घटना घडली तर गुन्हेगारास पकडण्यास उपयुक्त ठरेल या हेतूने आम्ही ग्रामपंचायत मधून या ठिकाणी सीसीटीव्हीचं काम केलेलं आहे. नक्कीच सर. मी बऱ्याचशा ग्रामपंचायतला फिरतो. मला या पद्धतीचे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे कुठे बघायला जास्त काय भेटलं नाही, परंतु इथं आल्यानंतर बघितल्यानंतर खूपच छान वाटलं की असं तुमच्यासारखे जर सरपंचाचा विचार प्रत्येक ग्रामपंचायतच्या सरपंचामध्ये असला तर नक्कीच प्रत्येक ग्रामपंचायतला अशा पद्धतीचं होईल आणि झालं पाहिजे. तुम्ही अजून इतर सरपंच यांना काय संदेश द्याल? नक्कीच सीसीटीव्ही ही चांगली संकल्पना आहे. ती प्रत्येक जर सरपंचाने राबवली, जिल्हा परिषद शाळा म्हणा, अंगणवाडी म्हणा किंवा आपल्या ग्रामपंचायत कार्यालय, जे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे नागरिक आपल्या ग्रामपंचायत मध्ये येतात ते येतात जातात याची सुद्धा नोंद राहते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एखादा व्यक्ती आला, त्याचं काम नाही झालं, समजा सरपंच बाहेर असला किंवा या ठिकाणी राहतात कर्मचारी, ते वेळोवेळी उत्तर देऊन त्याला पाठवलं किंवा एखाद्याचं काम केलं नाही तर ते आमच्या लक्षात येतं. त्यामुळे ते एखादा व्यक्ती त्याला बोलवून आम्ही विचारू शकतो, तू ग्रामपंचायत मध्ये आलेला, तुझं काम झालं की नाही, हे आमच्याशी म्हणजे समजणे आम्हाला सोयीस्कर जाते. त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाड्या वगैरे लावला तर तिथले जे मुलं आहेत ते शाळेवर वेळेवर येतात की नाही ते तर आहेच, परंतु शिक्षक अंगणवाड्या वेळेवर येतात की नाही ते सुद्धा त्यातून आपल्याला समजेल ते व्हिडिओ बघितल्यानंतर. आणि त्याच्यावरती सुद्धा वाच येईल आणि शिक्षक वेळेवर देतील. त्यानंतर मुलांना शिकवतात की नाही किंवा मुलं वर्गाच्या बाहेर शिस्त पाळतात की नाही, ह्या गोष्टी वरती आपल्या म्हणजे ग्रामपंचायतच्या करडी नजर राहील. त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा होईल. आमचं सर आता आम्ही कलाकार आहे आणि आम्ही आदिवासी कल्चर जतन व्हावं म्हणून एक काठादा मॅसेंजर चित्रपट बनवलेला आहे. तर त्याची एक मोहीम राबवण्याकरिता एक मेसेज टाकला होता आणि सगळ्यात पहिल्यांदा जसे की करतोड ग्रामपंचायतचे संदीप माळी सरांनी आणि झाप ग्रामपंचायतचे एकनाथ दरोडे साहेब, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चित्रपटासाठी खूप मोठं सहकार्य केलं की लावण्यासाठी पुढाकार घेतला. तर नक्कीच प्रत्येक सरपंचांसाठी तुम्ही काय सांगाल? की मी जव्हार तालुका सरपंच समितीचे अध्यक्ष या नात्याने मी जव्हार तालुक्यातील 50 सरपंचांना आवाहन करेन की काटे हा पिक्चर आपल्या संस्कृतीवरती आहे आणि संस्कृती जतन करणे हे ग्रामपंचायतचा प्रथम नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक सरपंचाने हा काठ्या फिल्म आपल्या गावात राबवला, कारण आपली जी परंपरा, रूढी परंपरा आहे ते कुठेतरी लोप पावत चाललेले आहे. त्या जर जिवंत करायचे असतील किंवा पुढील पिढीला जर जिवंत ठेवायचे असतील तर काठ्या पिक्चर प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लावणे अतिशय गरजेचं आहे. आणि तो मी सर्व सरपंचांना, जव्हार तालुक्यातील 50 सरपंचांना आणि मोखाडा तालुक्याच्याही सरपंचांना मी आवाहन करेन की काठ्या पिक्चर फिल्म प्रत्येकाने आपल्या आपल्या ग्रामपंचायत मध्ये लावावा, जेणेकरून आपली जी संस्कृती आहे ती आपले जे जुनी पिढी आहे तोपर्यंत ती संस्कृती टिकेल, परंतु पुढे संस्कृती टिकवणे हे आपलं काम आहे. आणि हा जर फिल्म जर आपण लावला नाही, हा जर आपण संस्कृती आपल्या पुढच्या पिढीला दाखवली नाही तर ती कुठेतरी लोप पावेल. म्हणून सर्व सरपंचांना माझं आव्हान आहे की प्रत्येकाने आपल्या आपल्या जे पेसा गाव असते ते पेसा गावा मिळून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये लावावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. नक्कीच.